साखर आंबा बनवणार आहे। इथे मी कैरी घेतली। कैरी मी चांगली अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली, मग नंतर चांगली चोळून धुवून घेतलेली आहे ही कैरी। आता ही कैरी आहे ना, आपण ह्याला छिलून घेऊया। इथे पहा, चाकूने मी कैरीचं हे कडेचं सगळं काढून घेतलेलं आहे। आता ह्याच्या साली मी काढून घेते। पहिले आपण ह्याच्या साली काढून घ्यायच्या आणि मग ह्याला खिसून घ्यायचं। आता मी ह्याच्या साली काढून घेते। इथे पहा, मी अशा ह्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत। आता आपण सगळ्या ह्या कैरीची साल काढून घ्यायची आणि मग ह्याला खिसणीने खिसून घेऊया। आता मी ही साल काढून ह्याला खिसून घेते, मग दाखवते। आता कैरी मी सगळी खिसून घेतली। आता आपण साखर आंबा घेऊया। इथे मी कढई गरम करायला लावली। आता ह्यामध्ये 1 चमचा भरून तूप टाकते, साजूक तूप। आता ह्या तुपावरती आपण ही जी कैरी आहे ना खिसलेली, यावरती चांगली परतून घ्यायची। आता इथे 1 वाटी कैरी असेल, आता ही कैरी आंबट आहे, यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालणार आहे 1 वाटी खीससाठी। म्हणजे आपण कैरीचं खीस असेल ना 1 वाटी, त्यासाठी अर्धी वाटी। त्याने गॅस मोठा ठेवला आणि तुपावरती कैरी आपण एकदम चांगली परतून घ्यायची, म्हणजे जरा कैरीचा आंबटपणा कमी होतो। यामध्ये तुम्ही इलायची तुकडा 2-3 लवंग वगैरे घातले तरी चालेल तुपामध्ये। मस्त तुपावरती परतून घेत आहे। हे असं बनवल्यामुळे आपण उपवास असल्यावरही खाऊ शकतो। मोठ्या गॅसवरती चांगलं 2-3 मिनिट परतून घ्यायचा हा खीस। तर इथे पहा, मी चांगलं 2-3 मिनिट मोठा गॅस ठेवून हा खीस परतून घेतलेला आहे। आता आपण ह्यामध्ये साखर टाकून घेऊया। आता 1 वाटी प्रमाण होतं ना खीस कैरीचा, त्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घालते। हे परत आपण चांगलं मिक्स करून घेतलं। आता इथे पहा, साखर टाकून आपण हे चांगलं मिक्स करून घेतलंय। आता साखर ह्यामध्ये वितळलेली आहे। आता हे कोरडं होऊस, आता इथे मी गॅस मिडियम ठेवणार आहे, मोठा आहे ना, आता बारीक करणार आहे। तर मिडियम गॅसवरती आपण हा शिजून घ्यायचा, पण ह्याला आपण 2-2 मिनिटांनी एकसारखं हलवून घ्यायचं, म्हणजे खाली चिकटणार नाही। इथे पहा 5 मिनिट झालेले आहेत। 5 मिनिट झालेले आहेत, घट्ट व्हायला लागलेलं आहे। ह्याला एकसारखं हलवत राहायचं, नाही तर कडेने असं घट्ट गोळा होऊ शकतो। त्यासाठी हे शिजूपर्यंत आपण ह्याला हलवून घ्यायचं। ह्यावरती झाकण वगैरे नाही ठेवलं तरी चालतं। ह्यामध्ये तुम्ही ड्रायफ्रूटही टाकू शकता, काजू बदाम तुम्हाला आवडत असेल तर। मी असंच बनवणार आहे। इथे पहा, 1/2 चमचा विलायची पूड घेतलेली आहे, यामध्ये टाकून घेते। इथे पहा 10 मिनिट झालेले आहेत, तयार व्हायला आलेलं आहे। इथे पहा झालेलं आहे। या पद्धतीने मी असं घेऊन वरती बघा, इथे पहा तयार झालेला आहे एकदम मस्त असा साखर आंबा।